मोतीबाग तालमीची स्थापना शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी केली होती? तर जी काही मोतीबाग तालीम होती त्याची स्थापना शाहू महाराजांनी केली होती बघा. ऑप्शन क्रमांक बी 1895 मध्ये करण्यात आली होती किंवा 1895 मध्ये मोतीबाग तालमीची स्थापना केली होती कोणी? शाहू महाराजांनी. नेक्स्ट बघा, चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टामध्ये आली? जे काही चौरी चौरा घटना होती त्यानंतर कोणती चळवळ डायरेक्ट संपुष्टामध्ये आली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, जी काही असहकार चळवळ होती. कोणती असहकार चळवळ? डायरेक्ट बघा काय झाली, संपुष्टामध्ये आली होती. कशी झाली होती? संपुष्टामध्ये आली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. पुढचा प्रश्न बघा, सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दात विरा शिंदे यांनी कोणाच्या नावाचा गौरव केलेला आहे? सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दामध्ये जे काही विरा शिंदे होते यांनी कोणाच्या नावाचा गौरव केलेला आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, शाहू महाराज यांचा गौरव केलेला आहे. कोणाचा केलेला बघा या ठिकाणी? शाहू महाराज यांचा गौरव केलेला आहे. नेक्स्ट बघा, ही वॉज अ किंग बट डेमोक्रेटिक किंग या शब्दात राजर्षी शाहू महाराजांचा गौरव खालीलपैकी कोणी केला? ही वॉज अ किंग बट डेमोक्रेटिक किंग या शब्दाचा शाहू महाराजांनी गौरव कोणी केलेला आहे? म्हणजे शाहू महाराजांचा गौरव खालीलपैकी कोणी केला? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, भाई माधवराव बागल यांनी केलेला आहे. कोणी? लक्षात ठेवा, भाई माधवराव बागल यांनी. तुम्ही जर कंबाईनला प्रश्नपत्रिका बघितल्या तर शाहू महाराजांवर हमखास प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हे सगळे प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट पहा, 26 जुलै 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवलेल्या आहेत? हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे. तर बघा 26 जुलै 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या? तर 50% जागा काय केल्या होत्या बघा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. किती? 50%. नेक्स्ट पहा, अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली होती? कशाची? अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली होती? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी, 1942 मध्ये. कधी? 1942ला अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती. लक्षात ठेवा, 1942 मध्ये अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे काय बा, शूद्र जगद्गुरू अशी टीका विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी कोणावरती केली? शूद्र जगद्गुरू अशी टीका विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी कोणावरती केली? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, महात्मा फुले. लक्षात ठेवा, महात्मा फुले. पुढचा प्रश्न आहे बघा, महात्मा फुले यांनी मागासवर्गीयांसाठी मंडळी या संस्थेची स्थापना टिंबटिंब वर्षी टिंबटिंब या ठिकाणी केली. तर जे काही मागासवर्गीयांसाठी मंडळी या संस्थेची स्थापना 1853, इथं बघा ऑप्शन क्रमांक बी, 1853 मध्ये पुणे या ठिकाणी केली. कधी? 1853 मध्ये पुणे या ठिकाणी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नीतीचे शिल्पकार आणि शांतीदूत म्हणून कोणास ओळखले जातं? विदेश नीतीचे शिल्पकार आणि शांतीदूत म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखलं जातं. कोणाला? पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखलं जातं. तर मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा आपण 149 रुपयाला बघा या ठिकाणी नोट्स ठेवलेले आहेत. ह्या नोट्स मित्रांनो खूप महत्त्वाचे असतात रे. जे काही TCSने पेपर घेतलेले आहेत, कोणकोणते प्रश्न बघा डबल विचारले त्यानुसार आपण या नोट्स बनवलेले आहेत. तुमच्या पेपरसाठी बघा 100% फायद्याचे ठरणार आहेत. काय करायचं आपल्याला, 149 रुपये आपल्याला जो काही आपला फोनपे नंबर आहे 8275558283 या नंबरला बघा सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपला ह्याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे. तुम्हाला लगेचच्या PDF पाठवले जातील मित्रांनो. याचा फायदा असा आहे की तुम्ही आत्ताच्या नोट्स घ्या, जेणेकरून बघा तुम्हाला अभ्यासाला टाईम भेटेल. नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला टाईम भेटणार नाही आणि पेपर लगेच येतील. त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला लढायचं आहे. कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला याचा फायदा करून घ्यायचा आहे. फक्त 149 रुपये आपल्याला या ठिकाणी 8275558283 या नंबरला सेंड करायचे आहेत. फोनपे गुगल पेला. लगेच तुम्हाला या नोट्स व्हॉट्सअपला मिळून जातील मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, दही हंडा येथील मिठाचा सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? दही हंडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी केलं. कोणी केलं? डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी दही हंडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी. नेक्स्ट आहे बघा, प्रयाग येथे भरलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष कोण होते? प्रयाग या ठिकाणी भरलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, संत तुकडोजी महाराज होते. लक्षात ठेवा, संत तुकडोजी महाराज प्रयाग येथे भरलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते संत तुकडोजी महाराज. पुढचा प्रश्न आहे बघा, 1985 या वर्षी रेमन मॅग्सेसे पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं?
1985मध्ये किंवा 1985मध्ये रॅमन मॅग्सेसे या पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर पहा, बाबा आमटे यांना सन्मानित करण्यात आलं. कोणाला? बाबा आमटे यांना 1985मध्ये काय करण्यात आले? सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट पहा, एक गाव एक पाणवठा ही मोहीम कोणी राबवली? एक गाव एक पाणवठा ही जी काही मोहीम आहे खालीलपैकी कोणी राबवली होती? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, बाबा आढाव यांनी ही मोहीम राबवली होती. कोणी? ऑप्शन क्रमांक सी, बाबा आढाव. एक गाव एक पाणवठा ही मोहीम कोणी राबवली होती? बाबा आढाव यांनी राबवली होती. माहिती अधिकाराचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? माहितीच्या अधिकाराचं जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखलं जातं? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, अण्णा हजारे यांना काय केलं जातं? ओळखलं जातं. कोणाला? अण्णा हजारे यांना ओळखलं जातं. पंडिता आणि सरस्वती, काय प्रश्न आहे बा? पंडिता आणि सरस्वती या पदव्यांनी खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं? पंडिता आणि सरस्वती या पदव्यांनी खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, रमाबाई रानडे यांना. लक्षात ठेवा. पुढीलपैकी कोणता शब्द हा ओढ या शब्दाचा अर्थ नाही? पुढीलपैकी कोणता शब्द ओढ या शब्दाचा अर्थ नाही विचारला आपल्याला? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 4, ध्येय याचा काय बघा अर्थ नाही. बाकीचे बघा सगळे अर्थ होते. आकर्षण, हौस, इच्छा हे काय बघा ओढ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्दसमूहाबद्दल पर्यायामधून एक शब्द शोधायचा आहे. ईश्वर आहे असे मानणारा, तर आपण बघा ईश्वर आहे असं मानणाऱ्याला आपण काय म्हणतो? आस्तिक असं म्हणतो. आणि ईश्वर नाही असं मानणाऱ्याला आपण काय म्हणतो? नास्तिक असं म्हणतो. बघा पुढचा प्रश्न बघा, खाली पुढील पर्यायापैकी कोणता शब्द कानडी भाषेतील असून मराठी भाषेमध्ये वापरलेला आहे? तर पुढील पर्यायापैकी कोणता शब्द आहे जो कानडी भाषेतील असून मराठी भाषेमध्ये वापरलेला आहे? तर बघा किल्ली हा शब्द आहे. लक्षात ठेवा, किल्ली. इथं बघा कानडी भाषेमध्ये पैदपंक आहे आणि किल्लीमध्ये सुद्धा काही. तर आलं लक्षात? किल्ली शब्द दिसला तर डायरेक्ट म्हणायचं कानडी. हा कोणता? कानडी. अगला प्रश्न आहे, पुढील पर्यायापैकी विशेष नाम ओळखायचं आहे. पुढील पर्यायापैकी विशेष नाम आपल्याला लगेच दिसतंय मुंबई. विशेष नाम हे बघा ठेवलेलं नाव असतं, जे काय आपण आपले घरचे ठेवतात. दगड्या, पिंट्या हे काय आपले ठेवलेले नाव आहेत. बरोबर? आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी उभयनवी अव्यय असलेला शब्द ओळखायचा आहे. पुढीलपैकी उभयनवी अव्यय असलेला शब्द ओळखायचा आहे. त्या ठिकाणी बघा परंतु हा काय बघा उभयनवी असलेला शब्द आहे. कोणता? परंतु. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दास योग्य शब्दी संधी पर्याय निवडायचे. अति उत्तम, अति अधिकासनमध्ये. तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, अत्युत्तम हे कायचं राईट आन्सर आहे. पुढील पर्यायापैकी स्वर कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. पुढील पर्यायापैकी स्वर कोणता आहे तो ओळखायचा आहे. पटकन ओळखायचा आहे स्वर. तर आपल्याला दिसतं क्षणी कळते ए हा काय बघा स्वर आहे या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक बी हा जो काय ए हा काय स्वर आहे. नेक्स्ट पहा, मुलाने आंबा खाल्ला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? मुलाने आंबा खाल्ला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, कर्मणी प्रयोग आहे. बरोबर? कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे बघा, अरे रे सचिन तेंडुलकर आऊट झाला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. तर यामध्ये बघा केवल प्रयोगी अव्यय, ज्यावेळेस बघा उद्गारवाचक चिन्ह येतं त्यावेळेस काय असतं? केवल प्रयोगी अव्यय असतं. नेक्स्ट, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा हे कोणत्या अर्थाचं वाक्य आहे? मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा हे कोणत्या अर्थाचं वाक्य आहे? तर बघा हे आज्ञार्थी. बघा कोणतं वाक्य आहे? ऑप्शन क्रमांक बी आज्ञार्थी. बघा पुढचा प्रश्न काय आहे, मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणतं आहे ते ओळखायचं. मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर यामध्ये बैलाला काय बघा कर्म या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, माझ्या भावाचे कापड दुकान आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण अधोरेखित शब्द दर्शवतं? माझ्या भावाचं कापड दुकान आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 हे काय बघा नामसाधिती. लक्षात ठेवा, माझ्या भावाचं कापड दुकान आहे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? नामसाधिती. बघा खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही? तर हे बघा भाववाचक सर्वनामाचा प्रकार नाही. बाकीचे बघा दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनामाचं काय होईल बघा, कोणी कोणास हसू नये हे काय बघा अनिश्चित सर्वनाम माहीतच नाही, कोणीच कोणाला हसायचं नाही. मग काय करायचं? या पुढचा प्रश्न, सलाते आणि सलानाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? सलाते व सलानाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर बघा हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. कोणत्या? द्वितीय या विभक्तीचे प्रत्यय आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, मोती या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणतं होईल? तर मोती या शब्दाचं अनेक वचनी रूप काय होईल बघा? मोते. लक्षात ठेवा,
मोती या शब्दाचा अनेक वचने काय होईल बघा, मोते हे होऊन जाईल. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी देशातील सर्वोच्च लष्करी पदक कोणतं आहे? खालीलपैकी आपल्या देशातील सर्वोच्च लष्करी पदक कोणतं आहे? राईट आन्सर आहे बघा, खालीलपैकी कोणतं आहे लष्करी पदक सर्वोच्च? तर परमवीर चक्र. ऑप्शन क्रमांक ए परमवीर चक्र हे सर्वात मोठं काय बघा किंवा सर्वोच्च लष्करी पदक आहे. ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, खालीलपैकी कोणती नदी ही लातूर जिल्ह्यातून वाहत नाही? आता कोणती नदी आपल्याला विचारली तर राईट आन्सर आहे बघा, जी काही नर्मदा नदी बघा ही लातूर जिल्ह्यातून वाहत नाही. पुढचा प्रश्न आहे, लातूर जिल्ह्यास खालीलपैकी कोणता जिल्हा सीमेलगत नाही? म्हणजे लातूर जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा टच होत नाही? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4 हिंगोली. लक्षात ठेवा, हिंगोली या जिल्ह्याची सीमा टच होत नाही लातूरला. पुढचा प्रश्न आहे, दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे दिवंगत झाले तेव्हा केंद्र शासनात कोणत्या मंत्रालयाचे मंत्री होते किंवा कोणतं मंत्रालय त्यांच्याकडे होतं? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. कोणतं होतं? विज्ञान आणि तंत्रज्ञान. यापैकी कोणता शब्द वानर या शब्दाचा समानार्थाचा नाही किंवा अर्थाचा नाही? कोणता शब्द वानर या शब्दाचा अर्थ नाही? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4 मृग हा बघा वानर या शब्दाचा अर्थ नाही. कोणता? मृग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील म्हणीचा अर्थ पर्यायामधून निवडायचा आहे बघा. खाई त्याला खवखवे. पुढील म्हणीचा अर्थ पर्यायामधून आपल्याला निवडायचा आहे. खाई त्याला खवखवे. तर राईट आन्सर बघा, वाईट कृत्य केले की मनात डायलत राहते. जर आपण काही वाईट करत असलो त्याला भविष्याची चिंता कोणाला असते की जो चुकीचं करतोय, म्हणजे काहीतरी चुकीचं करतो त्यामुळे त्याला भविष्याची चिंता असते. त्यामुळे बघा या म्हणीचा अर्थ तेच होतो, खाई त्याला खवखवे. नेक्स्ट बघा, लंकेची पार्वती वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल? तर लंकेची पार्वती म्हणजे काय, अंगावर दागिने नसलेली स्त्री. लक्षात ठेवा, अंगावर दागिने नसलेली स्त्री याचा अर्थ होतो लंकेची पार्वती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रिटनची पोलादी महिला म्हणून कोणाला ओळखलं जातं? ब्रिटनची पोलादी महिला म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? तर मारिट थेचर. लक्षात ठेवा, ब्रिटनची पोलादी महिला म्हणून कोणाला ओळखलं जातं? मारिट थेचरला ओळखलं जातं. मारिट थेचर. भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर राईट आन्सर आहे प्रतिभाताई पाटील होत्या. लक्षात ठेवा, प्रतिभाताई पाटील. नेक्स्ट पहा, रॉ याचा अर्थ काय होतो? तर रॉचा अर्थ होतो बघा रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. काय होतं बघा? रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. पुढचा जो काय खेळाडू आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोणता खेळ आहे बघा? बुद्धिबळ. लक्षात ठेवा, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे आणि हा महाराष्ट्राचा आहे. नेक्स्ट आहे बघा, नवीन मलिक हा खेळाडू तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. महत्त्वाचे प्रश्न आपण टाइमपास नाही करणार, पटपट घेणार आहेत. त्याच्यानंतर विनेश फोगट कोणत्या खेळाशी बघा? तर सर्वांना माहिती आहे कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, परख. परख काय आहे बघा? परख हे काय आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर परख बघा या ठिकाणी जर पाहिलं आपण ऑप्शन्स क्रमांक 3 बघा, भारतामधील पहिलं राष्ट्रीय मूल्यांकन नियामक हे परख आहे. पुढचा प्रश्न बघा, कॉन्टिनेंटल कप 2023चा विजेता देश कोणता आहे? तर भारत या ठिकाणी विजेता देश आहे. लक्षात ठेवायचं भारत. तर मित्रांनो, ही 4 देशांमध्ये खेळवली जाणारी फुटबॉल स्पर्धा आहे. यामध्ये विजेता देश बघा भारत राहिलेला आहे. उपविजेता बघा लेबनॉन हा देश राहिलेला आहे. ठिकाण कोणत्या ठिकाणी? तर बघा कलिंग स्टेडियम भुवनेश्वर या ठिकाणी याचं आयोजन केलं होतं आणि 3ऱ्या क्रमांकाची होती बघा. याचा आयोजक कोण करतं आयोजक? तर बघा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन. पुढचा प्रश्न आहे बघा, आत्ताच बघा TCSला अशा प्रकारचे प्रश्न खूप विचारले जातात. पहिलं सौर ऊर्जेवर, त्याच्यानंतर पहिला जिल्हा, पहिलं गाव, अशा प्रकारचे प्रश्न पहिले भारतातील, महाराष्ट्रातील. तर यावर जास्त फोकस करायचं. यावर आपण एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवणार आहेत. तर भारतामधील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं जे काही मोढेरा गाव आहे कोणत्या राज्यामध्ये येतं? तर हे कोणत्या राज्यामध्ये येतं बघा? गुजरात राज्यामध्ये हे गाव आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? गुजरात राज्यामध्ये. लक्षात ठेवायचं या ठिकाणी. तर बघा याची जी काही सुरुवात आहे बघा 9 ऑक्टोबर 2022ला गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यामधील मोढेरा गाव बघा भारतामधील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये होणार काय? दिवसभर आपल्याला माहिती आहे उन्हाचा तडाखा असतो. त्या उन्हाच्या तडाख्यामध्ये जे काही सोलर प्लेट असतात बघा वर बसवलेल्या, त्यामधून बघा एक वायर येते आणि ती बॅटरी चार्जिंग करते. बघा बॅटरीवर रातभर बघा आपला कार्यक्रम चालतो, TV चालते, मोबाईल चार्जिंग होते, त्याच्यानंतर बल्ब वगैरे चालतात बघा. मोढेरा गाव बघा सूर्य मंदिरासाठी प्रसिद्ध आहे बघा. आणि 2022च्या युनेस्को वारसा यादीमध्ये सूर्य मंदिर मोढेरा याचा या ठिकाणी समावेश झालेला आहे. तर मित्रांनो, असेच खूप महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. कमीत कमी बघा 500 लाईक तरी या व्हिडिओला झाले असतील पाहिजे मित्रांनो, झाले पाहिजे. तुम्ही नक्कीच 500 लाईक पूर्ण करताल असा माझा विश्वास आहे बघा.
त्यापेक्षाही जास्त करताल. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आपल्या परिवारामध्ये जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की आपण फालतू चॅनल भरपूर सबस्क्राईब करतो, त्याचा 1% फायदा होत नाही. परंतु ज्या ठिकाणामधून आपलं नॉलेज वाढतं त्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. कमीत कमी आपल्या 5 व्हॉट्सअप ग्रुपला तरी हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आत्ताच्या आत्ता, जेणेकरून मला सुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी अतिशय असा आनंद वाटेल. नक्कीच तुम्ही शेअर करा 5 मित्रांना 5 व्हॉट्सअप ग्रुपला. तर पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताने टिंबटिंब रोजी बंगालच्या उपसागरामध्ये INS अरिहंत या आण्विक पाणबुडीवरून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. अतिशय अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तारीख विचारली बघा 14 ऑक्टोबर 2022ला. पुढचा प्रश्न बघा, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे? तर हे कोणत्या ठिकाणी बघा, ऑप्शन्स क्रमांक ए हिंगोली. लक्षात ठेवा, हिंगोली जिल्ह्यामधील वसमत या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या संशोधन केंद्राचे अध्यक्ष म्हणून खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. बघा, हिंगोली जिल्हा हळदीचं सर्वात जास्त उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी 2 प्रश्न कव्हर झाले. हळदीचं उत्पादन कुठं आणि ते संशोधन केंद्र कुठं आलं लक्षात. 2022-23च्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये यामध्ये 100 कोटी रुपयाची तरतूदसुद्धा करण्यात आलेली. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा. इंडोनेशियाची नवीन राजधानीचं या ठिकाणी नाव विचारलंय. तर इंडोनेशियाचं जी काही नवीन राजधानी त्याचं नाव आहे बघा नुस्तारा. लक्षात ठेवायचं आपल्याला, नुस्तारा. पुढचा बघा, या ठिकाणी जानेवारी 2022मध्ये जकार्ताऐवजी नुस्तारा राजधानीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, वातावरणाचे जे काय बदल आहे बघा, त्यामुळं या ठिकाणी राजधानी बदलली जाते. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लुंबिनी बौद्ध विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आलं. तर सदर विद्यापीठ हे कोणत्या देशामध्ये नरेंद्र मोदी यांना बघा डॉक्टरेट पदवी दिलेली कोणत्या देशाने दिली? तर बघा नेपाळ या देशाने ही पदवी दिलेली. लक्षात ठेवा, नेपाळ देशाने. नेपाळमधील विद्यापीठाकडून बघा पदवी प्राप्त करणारे नरेंद्र मोदी हे भारतीय पंतप्रधान पहिलेच ठरलेले आहेत. लुंबिनी बघा बौद्ध विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळवणारे पहिले ते परदेशी नागरिक सुद्धा आहेत बघा नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक चंद्र दिन. बघा, जागतिक चंद्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर बघा, चांद सा रोशन चेहरा. तर बघा 20 जुलै आलं लक्षात, 20 जुलैला जागतिक चंद्र दिवस हा साजरा केला जातो. तर तुम्हाला विचारलं याचं कारण सांगा बा सर. त्याचं कारण आहे बघा, मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं होतं 20 जुलै 1969ला. त्यामुळे बघा हा चंद्र दिवस साजरा केला जातो. अंतराळवीर कोण होते? बघा नील आर्मस्ट्रॉंग हे होते.